भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर शहर कार्यालय येथे भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ता यांचा आज सकाळपासून शहर कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। या संदर्भात बोलताना MD24 न्यूजशी बोलताना म्हणाले की विषय असा आहे की आजची भाजपा जो आम्ही संघटना म्हणून काम करत होतो जुन्या काळापासून, आजची जो नवीन झालाय गोरे साहेब म्हणा, रोहिणी ताई म्हणा, हे जुन्या कार्यकर्त्यांना तिने आल्यापासून कुठला मेळावा नाही, बैठका नाही, काय नाही, त्यांचं फक्त 5 स्टार राहणीमान चालू आहे। आणि त्या व्यतिरिक्त आज बाहेरच्या आलेल्या लोकांना जबरदस्ती आणून म्हणा, इतर काँग्रेसचे म्हणा, इतर आणून त्यांना उमेदवारी जवळजवळ निश्चित करण्यात आली। मग आजचं उपोषणाचं कारण असं आहे की माझ्यावर तर अन्याय होतं का नाही होतं नंतर विषय, मला उमेदवार नाही मिळाला तर चालेल। ज्या भाजपासाठी मी एवढं लहानपणापासून काम केलो त्या भाजपा पुढं नाही नसल्यासारखं दिसू लागलं। कारण का जुने लोक आले, नवीन लोक आले की जुन्या लोकांना काही किंमत राहत नाही, पण जुन्या लोकांवर तर जवळजवळ पूर्ण उमेदवारी नाकारल्यासारखंच वातावरण निर्माण झालं। त्या जुन्या लोकांना न्याय मिळवण्यासाठी मी इथं उपोषणाला बसलो। तुमच्या या आंदोलनासाठी शहर अध्यक्ष यांनी आपल्याला भेट दिली किंवा असंच आता बघत असंच गेले आतमध्ये, साधा विचारले सुद्धा नाही। यासाठी वरिष्ठ पातळीवर काय कागदोपत्री तुम्ही काय कळवलं? काय कळवलं नाही, आता याच्यामध्ये सुरुवात आहे माझी। उद्यापासून माझं आमरण उपोषण बसणार आहे। कुठं बसणार? इथं भाजप कार्यालयासमोरच बसणार, आमरण उपोषण करणार। हा, यासाठी का वरिष्ठांशी बोलणं वगैरे? कोणाशी संबंध नाही, माझा वैयक्तिक विचार। मी ज्या भाजपासाठी काम केलो त्या भाजपा आज वेगळ्या अवस्थेत चाललंय, त्यासाठी माझं आंदोलन आहे। तुम्ही स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी इच्छुक आहात? इच्छुक आहे, परंतु आजची परिस्थिती बघितलं की काय लक्षणं नको वाटतंय। मग उपोषण करण्यामागचा हेतू इतर लोक कार्यकर्त्यांना न्याय मिळवण्यासाठी, इतर लोकांना न्याय मिळवण्यासाठी आपण हे उपोषण। मूळ ज्या भाजपासाठी आम्ही काम केलं ते भाजप दिसी नाही आता। काय नाव तुमचं? पुरुषोत्तम पोबत्ती। राष्ट्रपती कुठल्या पदावर सध्या? मी सध्या मला पद नाही, साधं विचारही बी नाही जुन्या लोकांना, नवीन बाहेरच्या आल्या लोकांना पद देऊ लागले ते।